Governor Asha ji to call the meeting to order. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, सर्व रोटेरियन्सचे आणि पत्रकारांचे, उपस्थित असलेल्या ज्युरी मेंबर्सचे, सर्व पाहुण्यांचे आणि सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. District Governor nominee Gyaneshwar Shiware sir, please welcome our secretary. जे आहेत त्यांना मी विनंती करेन की त्यांनी हा सुंदर सोहळा जो आज इकडे अनुभवलेला आहे त्याबद्दल त्यांचे दोन शब्द, मोलाचे दोन शब्द आम्हाला त्यांचं मनोगतही व्यक्त करावं आणि त्यांचं मार्गदर्शनही करावं. मी थोडंसं आमच्या सर्वांच्या लाडक्या शिवलक्ष्मी ताई आहेत त्यांच्याबद्दल बोलेन. चूक भूल क्षमस्व. त्यानंतर त्या अनेक पुरस्काराने पुरस्कृत आहेत, जसे की त्यातले काही निवडक पुरस्कार मी इथे तुमच्यासमोर सादर करते आहे. त्यातले काही निवडक पुरस्कार असे आहेत: राष्ट्रीय जगज्जननी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, आंतरराष्ट्रीय भूषण पुरस्कार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पुरस्कार. अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या सौ शिवलक्ष्मी संजय राणे. जय श्री महाकाल. फर्स्ट ऑफ ऑल, मी इनविजिबल पर्सन आहे सोसायटीतली आणि मी रोटरीयन्सच्या एवढ्या रोटरी क्लबच्या मेंबर्सच्या समोर बोलते. मीन्स फिलिंग्स एक्सप्रेस नाही करू शकत जास्त व्यवस्थित, बट मी मराठीत, हिंदीत, इंग्लिशमध्ये तिन्ही लँग्वेजेसमध्ये तुमच्याशी स्वतःला शेअर करेल. खरं तर हा क्षण खरं तर मी कधीच एवढी भावनिक नाही होत. मी एवढी भावनिक कधीच नाही होत. मी कारण खूप स्ट्रगल केलं आहे लाईफमध्ये. पण रोटरी क्लब जो एवढ्या जगभर पातळीवर आपलं एक स्वतःचं वर्चस्व ठेवतो, आपलं एक स्वतःचं स्थान आणि एक प्रतिष्ठा ठेवतो, त्या रोटरी क्लबच्या सावलीला उभी राहण्यासारखी माझ्यासारख्या लोकांची खरंच ऐपत पण नाही. आणि आज रसिकाने रोटरी क्लब ऑफ इन्स्पायरिंग ग्लोरीची BOD करून मला तर इतका मोठा शॉक दिलाय ना की खरंच हा माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात सुखद धक्का असेल. यानंतर स्टेजवरून खाली उतरल्यावर जरी मला मरण आलं तरी मी ते हसत स्वीकारेन. मी थोडं करेक्शन करते मॅम, सॉरी, बट मी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी, यू ऑल नोज की लक्ष्मीनारायण त्रिपाठी त्या खूप मोठी हस्ती आहेत की आज तुम्ही सगळेजण त्यांना एक ट्रान्सजेंडर्समध्ये ओळखता. मी त्यांची शिष्य आहे महाराष्ट्रातली आणि मी स्वतः महामंडलेश्वर आहे. मी माझ्या समाजासाठी काम करते असं नाही म्हणणार, पण मला माझ्या समाजासोबत काम करायला खूप आवडतं. बऱ्याच वेळा काय होतं, एका बाजूला जेंट्स असतात, एका बाजूला लेडीज असतात आणि या सगळ्या गर्दीमध्ये माझ्यासारख्यांचं अस्तित्व कुठेही सापडत नाही. ते अस्तित्व सापडून घेण्यासाठी मला तुमच्या गर्दीत घुसून माझं अस्तित्व सिद्ध करावं लागतं, मला दाखवावं लागतं की येस मी पण तुमच्यातली आहे. आणि ते दाखवण्याचं जे आज सगळं हे झालेलं आहे. आणि हाऊ लकी आय एम की माझ्या आई पार्वती माई इथे प्रेझेंट झालेल्या आहेत. तर प्लीज टाळ्यांच्या गजरामध्ये महामंडलेश्वर पार्वती माई जोगी
आज ज्यांच्या पुण्याईमुळे मी खरं तर तुमच्या समोर उभी आहे आणि मी त्यांचं खूप खूप स्वागत करते. आई, मी रोटरी क्लबच्या वतीने आणि रसिका मॅम आणि ऑल सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करते. सो खरं तर या सगळ्या गोष्टी करत असताना जी इनविजिबल शक्ती आमच्या बाजूने असते किंवा मागे असते, त्या सगळ्या इनविजिबल शक्तीचा सर्वात आधी आपण जय जयकार केला. देन आफ्टर आम्ही समाजामध्ये कुठेच नाहीये, तुम्ही आम्हाला समजून घेत नाही, पण तरी तुम्ही संविधानाचं ते वाक्य विसरता कधी कधी की आम्हीही तुमच्यातलेच आहोत आणि वी आर इंडियन्स. मी मेल इंडियन आहे किंवा मी फिमेल इंडियन आहे असं कुठेच लिहिलेलं नाहीये, कारण आम्ही पण तुमच्यातले आहोत. तुम्ही आम्हाला मी आणि तू हे शिकवलं नव्हतं, परंतु समाजाने आमच्यामध्ये परमेश्वराने दिलेल्या एका वेगळ्या गोष्टीचा बाऊ करून दिला. मीन्स छक्का, गुड़, मामू, हिजड़ा, किन्नर, ट्रांसजेंडर, रिवर्स, इतने बहुत सारे नाम रखे हमारे लिए और इन सब नामों को अभी हम लोग हंसते हंसते अपना मानने लगे. और फिर भी जिंदगी में कुछ करना है तो आगे आना पड़ेगा, लोगों में घुसना पड़ेगा, लोगों से बात करनी पड़ेगी. जैसे कोई भी अभी मुझे देखता है तो मैम मुझे पहचानती, मैम मुझे पहचानती, सर मुझे पहचानते. क्यों पहचानते? क्योंकि मैं लोगों को ये दिखा रही हूँ की मैं इनविजिबल नहीं हूँ, मैं भी आप में से एक हूँ. आणि तेच अस्तित्व किन्नर समुदायासाठी, जोगती समुदायासाठी एक वेगळा प्रसंग असतो. आम्हाला तुम्ही आमच्याकडे घेण्याच्या ऐवजी तुम्ही जर एक पाऊल पुढे टाकलं ना, आम्ही 4 पावलं तुमच्याकडे येऊ. आणि मी तुम्हाला गॅरंटी देते, खात्री देते, बाबा महाकालची शपथ घेऊन सांगते, तुम्ही फक्त एक पाऊल चला, आम्ही तुमच्या गळ्यात पडणारी लोक आहोत. फक्त आम्हाला समजून घ्या. तुम्ही समजून जर घेतलं ना तर आम्ही आमच्यातलं काय आहे ते दाखवू शकतो. आणि आज तुम्ही जे काही स्टेजवर, या थोड्या काळानंतर जेव्हा तुम्ही स्टेजवर जे काही पाहणार आहात ना, तर खरंच मी आयुष्यामध्ये तुमच्यासाठी हा एक खूप वेगळा सोहळा असेल. काय असतो किन्नर, काय असते जोगती पंथ, आमच्यामध्ये काय वेगळ्या कॅटेगरीज असतात का, आम्ही फक्त भीक मागतो का, आम्ही फक्त देवाचं करतो का, आम्ही फक्त देवाच्या नावावर जगतो का, यापेक्षा जास्त आम्ही जगण्यासाठी काय संघर्ष करतो हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून आज रोटरी क्लबच्या वतीने आणि फेस ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आमच्यासाठी प्लॅटफॉर्म दिलाय. यातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आज प्लॅटफॉर्म फर्स्ट टाइम आहे. म्हणजे खूप जण असे आहेत सर की जे स्टेजवर पहिल्यांदा उभे राहणार आहेत, ते एकदा त्यांच्या, म्हणजे तुम्ही डोक्यावर एक 50 किलोची पाटी घेऊन उभं राहून बघा, तुम्ही काही काळ राहू शकत नाही. तुमची माणसं दिवसभर ती पाटी घेऊन नाचतात, तेव्हा त्यांच्यावर 10ची नोट टाकली जाते, तेव्हा ते जगदंबेचे सेवेकरी म्हणून तुमच्यासाठी समोर असतात. बट हिजड़ा, गुड़, मामू यही हमारी पहचान नहीं है, हमारी कुछ अलग पहचान है और थोड़ी देर के बाद आप वो स्टेज पर देखोगे. आणि आय होप की रोटरी क्लबमध्ये आल्यानंतर मी ॲज अ फर्स्ट ट्रान्सजेंडर रोटरी क्लबची आहे आणि रोटरी क्लबची मेंबर म्हणून मला रसिका मॅमने ही जी संधी दिली, नक्की त्या संधीचं सोनं करेल. आणि माझ्या पार्वती यांच्या पायांची शपथ घेऊन सांगते, या संधीचं सोनं असं करेल की भारतातल्या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक ट्रान्सजेंडर रोटरी क्लबची मेंबर असेल. थँक्यू सो मच. जय श्री महाकाल. बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल तर क्षमा करा. खूप खूप धन्यवाद. And President ma'am, please join me. तिकडे ते पहिले आपल्या ह्या पहिल्या इन्स्टॉलेशन सेरेमनीला आणि ह्या सुंदर सोहळ्याला वेळात वेळ काढून इथे आमच्या सर्वांच्या लाडक्या गुरुमा पार्वतीमाई जोगी आलेल्या आहेत. त्यांचे मी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्याला आज त्यांचे चरण इथे लागलेले